नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे घोळची भाजी। ही आहे छोटी घोळ। घोळाचे दोन प्रकार असतात, एक मोठ्या पानांचे आणि एक छोट्या पानांचे असते। हिला चिगळाची भाजी म्हणून पण काही ठिकाणी ओळखतात। आणि आता आपण ही बनवायची कशी तर सुरुवात करूया। या भाजीचे आरोग्यासाठी फायदेही खूप छान आहेत, ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन। चला तर मग सुरुवात करूया। ही भाजी बनवायची कशी। छान असे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कढईमध्ये तेलही खूप छान गरम झालेलं आहे आपलं, आणि कढईमध्ये मी कांदा छान असा घालून घेतलेला आहे आणि परतून घेत आहे। कांदा त्याला व्यवस्थित असा कांद्याला गुलाबी कलर आणायचा आहे, तोपर्यंत तो भाजायचा आहे। त्यामध्ये थोडंसं आपण जिरे घालूया। जिऱ्याने टेस्टही खूप छान येते आणि वास पण खूप छान येतो। आणि छान असा गुलाबी कलर आलाय बघा इथे कांद्याला, तुम्ही बघू शकता। इथे अजून थोडंसं जरा भाजून घेऊया। आणि त्यामध्ये आता काय घालायचं आहे, आपण लाल तिखट घालायचे आहे, म्हणजे चटणी घालत आहे मी आमची। आणि छान असं चटणी घालून घेतल्यानंतर ती एकत्र करायचं आहे तेलामध्ये। आणि त्यानंतर लगेच आपली घोळची भाजी आहे ना, ती यामध्ये घालायची आहे। बघा मी भाजी घातलेली आहे छान अशी। आणि भाजी घातल्यानंतर आपण तिला अशी एकत्र करायचं आहे, पूर्ण छान अशी परतून घ्यायची आहे, खालीवर करून घ्यायची आहे। आणि सगळ्या बाजूंना ती व्यवस्थित लागेल, म्हणजे तेल वगैरे सगळं लागेल असा मसाला। त्यामध्ये मी आता घालणार आहे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे 2 चमचे मोठे। आणि चवीप्रमाणे मी नमक घालत आहे आता त्यामध्ये। आणि हे सर्व आपण एकजीव करायचं आहे। मी एका बघात कशी करते, ॲक्च्युली एका हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हाताने मी पलटत आहे, त्यामुळे मला नीट व्हिडिओ करता येत नाही आहे, म्हणजे हलवता नीट येत नाही आहे। छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी थोडंसं वाटीभर असं पाणी घालणार आहे, कारण ही भाजी रबरबीत छान लागते टेस्टला। आणि थोडासा गूळ घालायचा आहे, एकतर गूळ घालू शकता किंवा ऑप्शनल आहे, कारण ही भाजी थोडीशी आंबट असते। काही लोकांना आंबट चव आवडत नाही, म्हणून मी त्यामध्ये थोडासा गूळ घातलेला आहे। आणि छान अशी आपली ही भाजी शिजवून घ्यायची आहे कमी गॅसवर। आणि इथे बघू शकता तुम्ही आता मी झाकून ठेवलेलं आहे, आता कमी गॅसवर ठेवलेलं आहे। आणि छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा। अगदी 2 ते 3 मिनिटात भाजी तयार होते बघा। छान अशी वाफ आलेली आहे। आणि भाजी आपली बघा कशी दिसते, छान असा रस्सा दिसते थोडासा त्यामध्ये। आणि इतकी छान भाजी आहे ना ही चवीला, की तुम्हाला काय सांगू। आणि हिचे फायदेही खूप छान आहेत। यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, लो फॅट कमी आहे। आणि दुसरी गोष्ट मध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स पण या भाजीमध्ये खूप भरपूर प्रमाणात इथे भेटतात। ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल आहे किंवा बीपीचा त्रास आहे किंवा हृदयाचा काहीतरी रोग आहे ना, त्यांच्यासाठी ही भाजी खूप उत्तम चांगली आहे, त्यांनी खाऊ शकता। आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीही ही भाजी आपल्या आहारामध्ये घेतली तरी चालेल। या भाजीने रक्तसुद्धा वाढतं।